नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना या इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळजवळ 8 वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा होत आहे. संपूर्ण देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये मोठ्या संख्येने आमचा विजय झालेला आहे. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना महाराष्ट्रामध्ये देखील नेत्रदीपक असा विषय हा शिवसेनेला महायुतीला मिळालेला आहे. आणि त्यानंतर झालेल्या ज्या महाराष्ट्रातील ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देखील महायुतीला आणि शिवसेनेला भरघोस यश मिळालेलं आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये. सर्वच मुख्य महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका याची ही निवडणूक होत आहे. आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हटली म्हणजे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आणि त्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत असताना माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक होत आहे. तसेच आमचे शिवसेनेचे नव्याने झालेले सरचिटणीस श्री राहुल शेवाळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या जिल्ह्यात या निवडणुका होणार आहेत. आणि त्यामुळे देखील या जिल्ह्याला अधिक महत्त्व राहणार आहे. कारण यापूर्वीच्या निवडणुकामध्ये देखील या दक्षिण मध्य जिल्ह्याच्या नेतृत्वात जे नगरसेवक निवडून आले त्यामुळेच मुंबईमध्ये महापौर जो आहे हा शिवसेनेचा झाला होता. आणि मी जे नेतृत्व करतो ते अणुशक्तीनगर विभाग. या अणुशक्तीनगर विभागामध्ये एकूण 7 प्रभाग आहेत. आणि या 7 प्रभागापैकी 6 प्रभाग हे शिवसेना लढत आहे. आणि साहजिकच जास्तीत जास्त शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार या भागात असल्यामुळे आमच्यावर जास्त जबाबदारी, आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेच्या जबाबदारी आहे. आणि आमचे सर्व नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी ही सगळी आमच्यावर असणार आहे. पाहिलं तर हा भाग जास्त आणि त्यासाठी संपूर्ण योजना ही माननीय शिंदेसाहेबांनी आणि शेवाळेसाहेबांनी बनवलेली आहे. एकूण 50 एकर एवढा भागामध्ये जी झोपडपट्टी किंवा तशा प्रकारची जी घरं आहेत या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही विकासकावर किंवा कुठल्याही डेव्हलपरवर अवलंबून न राहता तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्या आस्थापनांच्या माध्यमातून हा लोकांचा घरांचा प्रश्न सोडवण्याचं काम ही शिवसेना आणि महायुती करणार आहे. ज्याप्रमाणे शिंदेसाहेबांनी रमाबाई नगर या ठिकाणी एकाच वेळेला 10,000 घरांचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी 2 वर्षाचं भाडं त्यांना दिलेलं आहे. आणि तो एक उत्साह आणि आनंद जो आपण रमाबाई नगरमधील आपल्या सर्व नागरिकांकडे पाहतोय तसाच आनंद आणि उत्साह येणाऱ्या या काळामध्ये या भागातील जो विकासाचा प्रश्न सोडवणार आहेत त्याच्यामध्ये लोकांना आनंद मिळणार आहे. आणि तोच विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीला जाणार आहोत.